चियर. 2 पेग आयुष्याला विवेक. जो पितो दारू त्याची कधीच नका मारू. हे तुला माहिती आहे का? काय? मी त्या दिवशी एक चित्र पाहिलेलं. हा, ती बाई होती ना, अशी सरळ पाहिली ना तरुण दिसायची, तरुण. उलटी पाहिली ना म्हातारी दिसायची. अशी तरुण, हा, अशी वरून बघितली तर तरुण. वरून बघितली की तरुण, खालून बघितली की म्हातारी. हा बरोबर आहे, उलटा प्रवास सुरू होतो ना. अरे पण त्या पेंटरला 5 दिवस लागलेले ते चित्र काढायला. 5 हॅट. मी तर 5 काढलं. मी आहे ना एक असं चित्र काढू शकतो जे तुम्ही कुठूनही बघितलं, कुठच्या पण बाजू तरी सेमच दिसत. होऊच नाही शकत. अरे काय होऊ शकत नाही, आता काढू शकतो मी. पण एक अट आहे. आपली अट आहे. बोल. मी चित्र काढीन, पण ते काढल्यानंतर जेवढी पण माझी उधारी आहे ना तुझ्याकडे, ती सगळी माफ करून टाकायची. चल माफ. नक्की? नक्की. डन. ओके ओके. पेन आहे कोण? हे पेन आहे, हा कागद आहे, आणि हे माझं चित्र आहे. बघा बघा, सगळं सारखं दिसतं, सगळं सारखं दिसतं. आता बोल, उधारी माफ. माफ. डन. अशी होती तरी किती उधारी? 3762. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. तू का सांगते म्हणे ह्या गाण्याने एव्हरेस्ट गाठल्यात माहिती? हा चल मम्मी मी जरा जाऊन येतो. तू काय चाललं सकाळी सकाळी? अरे ते बापट काकांना मेंटेनन्स देऊन येतो ना, सकाळी क्रिकेट खेळायला जातात म्हणून म्हटलं आता देऊन येतो. पण मी काय म्हणतो, ह्या महिन्याचं समजा नाहीच दिलो तर चालायचं ना. अरे असं कसं, मेंटेनन्स तर द्यावाच लागेल ना, आपण राहतो ना रे इथे. आणि समजा आपण बुडवलो तर? अरे हत्ता बुडवशील पण पुढच्या महिन्याचं काय, तो तर द्यावाच लागेल ना. काय कोण येतो नाही मागा का आपल्याकडे. आपण नंतर मांडवली करूया. मांडवली? कसली मांडवली? तुला नेमकं काय म्हणायचं रे मामा? सांगते ना, तुका आठवता? तुका माहित आहे ना, गेल्या आठवड्यात मी सोसायटीचं काम केलंय, नेमप्लेट्स आणि पार्किंगचा. हा मग त्याची मागं बापटाने पैसेच नाही दिल्या. पैसे मागत गेले तर काय केलं माहित आहे? माझ्या हातात ह्या काळा केळा दिला, आणि काय करू सा? काय? अरे मग तू हे मला आधी का नाही बोललास? आपण एक काम करू, आजच्या सगळा हिशोब क्लिअर करून येऊ. तू चल माझ्यासोबत. हा चल चल. नाही थांब 1 मिनिट थांब. मी जरा ना कपडे चेंज करून येतोय. काय? अरे काय म्हणजे काय म्हणायचो, मामा सॉफ्ट डेट वाटत नको का? मग मी जातो खाली, तू ये. बाबा, तुमचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं देवळा चंदू दिकोस्ता करणं जिंकायचं, पण तुमचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. म्हणून तुम्ही माझ्याकडनं वचन घेतलं, जोपर्यंत करणं जिंकत नाही तोपर्यंत तुमच्या अस्थींचं विसर्जन करायचं नाही. मग मी ठरवलं, कोणतीही परिस्थिती तो कर्ण घरात जिंकून आणायचाच, आणि मग करंडक आणि तुमच्या अस्थी दोघांचंही एकदाच विसर्जन करून टाकायचं. मेंटेनन्स कोणाकोणाचं बाकी आहे बघायला पाहिजे. सोसायटीमध्ये काका अरे मानव ये बस मेंटेनन्स द्यायला आलायस का? तेच बघत होतो. आज मी द्यायला नाही, घ्यायला आलोय. काय सल्ला? ओके नो प्रॉब्लेम. मला सांग, कशात प्रॉब्लेम आहे तुला? बॅचिंगमध्ये की बॉलिंगमध्ये? पैशांमध्ये. पैसे? यू मीन मॅच फिक्सिंग? नको रे बाळा, असं करू नको, तुझं करिअर संपेल. बाय द वे, तुझं करिअर आहे कशात? हो आहे ना. कशात? अहो आमच्या टीम मध्ये स्कोर मोजायला, पाणी द्यायला मलाच बोलवतात. काय सांगतोस काय?
फार मोठं आणि उज्ज्वल भवितव्य आहे तुझं. बाळा मला सांग, डकवर्थ लुईस म्हणजे काय रे? तेच माहित नाही ना कसं करतात ते. हा, म्हण्या अरे मी कधी एंट्री मारायची? बापट काका, हा. मी आज तुम्हाला इथे जाब विचारायला आलोय. कशाचा? तुम्ही पैसे का बुडवले? कोणाचे? अरे बापरे, कसा? हा माझा गावावरून आलेला साधा भोळा मामा, याला तुम्ही फसवलं, त्याचा जाब विचारायला आलोय. मला ना माहित होतं एक ना एक दिवस हा प्रसंग इथे येणारच आहे, म्हणून मी तयारीतच होतो. पैशांची? नाही, पुराव्यांच्या. थांब. मी काय म्हणतो बापट साहेब, हे. सगळं ठाकठूक करून झाला असा तर एक हात मारू काय कलरचो? शेष्प फरक पडला नाही माणसा. हा, तर मी तुझ्या मामाला काय सांगितलं होतं, आपल्या सोसायटीच्या दारांवरती सगळ्यांच्या एकसारखी नेमप्लेट असायला पाहिजे. हो बोलला होता तो मला. केलं ना, द्या ना आता पैसे. हा, तर ते काम मी तुझ्या मामाला दिलं. तर आपल्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या संतोष शिंदे, कोण? संपदा शिंदे, आता संपदा शिंदे त्यांच्या दारावरची ही नेमप्लेट वाचून दाखव जरा. संपदा शिंदे? मामा, संपदा शिंदे लिहायचं तो सांगपाडा शिंदे लिहिलंयस ते. त्यांच्यानी सांगतात संपत हिंदी असं सांगले नाही, माका कसं कळत आला? हा पण SAMS असं असतं ते. वंदना लिहिताना तुम्ही MA लिहितास ना, मग हय लिहिताना SAM लिहिलं तर काय फरक पडता? अरे मामा, हा पण ठीक आहे ना, एकच नेमप्लेट चुकली आहे ती आपण करेक्ट करू शकतो. अरे नाही बाळा, तुझ्या मामाची क्रिएटिव्हिटी इथंच थांबलेली नाहीये, अजून क्रिएटिव्हिटी आहे. हे वाच वाच. लेस पाटील, दिनकर महाडिक. मामा चल आपण निघूया. अरे नाही बाळा, तुझ्या मामाची क्रिएटिव्हिटी इथे संपलेली नाहीये, ती पुढे जाऊन वाढली. आपल्या ग्राउंड फ्लोअरवरती राहणाऱ्या पिंकी भाभी, त्यांच्या नावाची नेमप्लेट काय बनवली मामानी? माल पटेल. आता बोल. काही नाही काका, हे घ्या मेंटेनन्सचे पैसे, आम्ही येतो. अरे असं कसं येतो? पार्किंगचं पण काम केलंय ना मी, त्याचे पैसे मागणार. हा हो, मामाने पार्किंगचं पण काम केलंय, त्याचे पैसे द्या. हो, पार्किंगचं काम केलं. तेव्हा सांगतो, मामाची क्रिएटिव्हिटी पुढे जाऊन खूप मोठी झाली. आणि तुमच्या शेजारी जातात ना गावडे, त्यांनी येऊन सांगितलं, बापट साहेब आमचं तर पार्किंगच गायब झालं. असं कसं? मामाला विचार. अरे तुझा मामा रोज जाऊन गावडींच्या 1.5 फूट आत घेत होता पार्किंग. ते कोकणातली सवय आहे ना आमका. अशी बाजूची अशी मेर दिसली का डायरेक्ट आत घ्यायची. त्याच्यामुळे मामा काय करू मी तुझं? मी काय म्हणतो, तुला हा प्रश्न पडलाय की मामा तुझं काय करू, तर मला असं वाटतं की तू मामाला भंगारात का नाही विकत? पण मेहनत तर केली ना त्यांनी, त्याचे पैसे द्या. हा, आणि मग माझा भाचो वेळच्या मेंटेनन्स देता ना तुमचं? असं मग ओके, माझ्याकडे एक स्कीम आहे तुमच्यासाठी. हो? त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं 3 महिन्याचं मेंटेनन्स माफ आणि मामाचे पैसे दे. मग चला. पण एका अटीवर. हो होतं, कधी कधी होतं. कोणती अट आहे? हा चांगला. छोटीशी अट आहे, पटकन मान्य करून टाक. मामा, आपण खरं ती मॅच खेळतोय? अरे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न, त्याच्यासाठी मी वाटेल तर करू तयार आहे. काही झालं ना म्हण्या तरी ही मॅच मी खेळणारच बघतो. मामा, काय मागच्या मॅचला तुझ्या भविष्य निर्मितीला बॉल लागला होता, तेव्हा तुझं भविष्य वर्तमानाच्या कपाळात आलं होतं ना. अरे तो माझा भूतकाळ होता. पण आता बघ काय करते तर बघ. मी काय म्हणतो, तुमच्या स्टँडिंग कमिटीची मीटिंग जर का संपली असेल तर मी जरा काही बघू का? मग बोला तुम्ही बोला. तर नियम क्रमांक 1, टप्पा आउट. आऊट. नॉट आउट. कसं काय नॉट आऊट? बॉल एका हातात पकडायचा. होय काय? आणि दुसरा? हा. दुसरा पण नियम सांगा ना, टाका ना पटकन. बॉल भिंतीला दायका का आउट. एक टप्पा लागून बघा, 1 रन. घरातली कुठली गोष्ट फुटली, घरातली कुठली गोष्ट फुटली, अहो, तुम्ही काय ठिबक सिंचन करतास का? अहो घरातली कुठलीही गोष्ट फुटली तुम्ही भोंग द्यायची मा. आम्ही आता माझी बॅटिंग. अरे अशी कशी तुमची बॅटिंग? अशी कशी म्हणजे
घर कोणाचं? तुमचा. बॅट कोणाची? तुमची. बॅटिंग कोणाची? तुमची. शाबास. अरे देवा सगळे- पण मामा हा? आपण खरंच ही मॅच पैशांसाठी खेळतोय का रे? का? कारण एवढे चिंदी नियम आजकाल कोण गल्दी क्रिकेटमध्ये पण वापरत नाही. हे बघ बा, नियम तर ट्रॅफिकचे पण असतात. आपण पाळतो का? नाही मी पाळतो, तू नाही पाळत. मामा बॉईंग टाका. तू काय कशी? काय करू? आमच्यासाठी पाणी घेऊन ये आणि बस स्कूल या बस त्या. या काय करतास? वोम ओम लावून सांगतो. ओ महाज. वोम हा? वोम. अच्छा वामो पॉवरफुल हा माणूस हा. बघा बघा सांभाळा. ट्रॅक बॉल. आउट आउट आउट. आउट. अरे असं कसं नव्हता? पहिला बॉल देवाचा. टाक. नक्की बघा. मामा 6 बॉल तुम्हाला 15 रन करायचे आहेत, लक्षात ठेवा. अहो, आमका नियम सांगतात त्याच्यावर ठोकाठोकी बंद करा ना. बाबर साहेब टाका. म्हण्या अरे बघ बघ लुंगी होती त्याचा हेरम शिवलंय. कसं वाटतं गेटअप? नव्या जमान्या काय सायनसचे. चला झाला बाबा एकदा बापटाच्या बापाशीचा अस्थि विसर्जन. मामा मला वाटतं घर बदलावं लागणार. ठीक आहे उद्या इंटेरियर वाला बोलवतोय. तू का हवे ते बदल करून घे ना तू. मामा अरे कशा टेन्शन घेतस? तुका सांगता आता ह्या पुढे तो बापट आपल्याकडे पैसे मागाकच येऊचो नाही बघ. आणि आले तर? आला तर परत आपण त्याच्या घराकडे जाऊया ना क्रिकेटची मॅच खेळा. अरे पण प्रत्येक वेळी त्याचे बाबा थोडी येणार आहेत वाचवायला. अरे पण त्याचं काका अजून शिल्लक आहे ना. मामा मामा कधीतरी सिरियस हो यार. अरे नको टेन्शन घेऊ. तुझ्या जास्त टेन्शन घेत असते काय म्हणतात माहितीये? कुराडीचो दांडो गोतास काढ आणि फुकटचा टेन्शन घेता हो माझो बाळ. मामा हो बघा.